हाय हॅलो नमस्कार. मी धनश्री आपल्या सर्वांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. मी आज आपल्या शेतामध्ये आले होते. आपल्या शेतामध्ये हरभरा लावलेला आहे. हरभरा साधारणतः 1 ते 1.5 महिन्याचा झालेला आहे. हे पहा किती तेजदार व चांगला आलेला आहे. आज आपण हरभऱ्याची भाजी खुडणार आहोत. चला तर मग मी तुम्हाला दाखवते. हरभऱ्याची भाजी खोडताना हे असे शेंडे वरचे खोडायचे असतात. याची भाजी चवीला खूप छान लागते. त्याचबरोबर आपण ही भाजी वाळवून देखील ठेवू शकतो. या भाजीची रेसिपी देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे पहा, अशा प्रकारे ही भाजी खुडून घ्यायची. तर आपण भाजी खुडून घेतलेली आहे. आता ह्या भाजीची आपण रेसिपी बनवणार आहे. चला तर मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते. आपल्या नदीचा पाण्याचा होतात, त्याचबरोबर आपण हे पाणी कांद्याला सोडलेलं आहे आणि त्यामध्ये औषध देखील सोडलेले आहे. या बॅलरमधून जे पडत आहे ते औषध आहे. हे पहा, आपला कांदा हा आपला कांदा आहे. ते 2 महिन्याचा झालेला आहे. याला आज पाणी देण्याचं चालू आहे. थोडीशी कोथिंबीर ही भाजीसाठी घरी घेऊन जायची होती. हे अशा थोड्या प्रमाणात आम्ही घरी खाण्यासाठी कोथिंबीर लावतो. गावरान कोथिंबीर असल्यामुळे त्याचा स्मेल देखील खूप छान येत होता. हे पहा, किती छान दिसत आहे गावाकडच्या लोकांचा बुके. चला तर मग आम्ही ही भाजी कशी बनवतो ते पाहूया. त्यामध्ये एखादी आळी असेल तर ती खाली पडावी म्हणून भाजीला 2 ते 3 वेळा झटकून घेतलेले आहे. ही भाजी धुतली तर त्याचा आंबटपणा जातो व ती खाण्यासाठी चविष्ट लागत नाही. भाजीत घालण्यासाठी हिरवी मिरची व घरचा गावरान लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि तो मिक्सरला बारीक फिरून घेतला. हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे. आता गॅसवरती कढई ठेवली. थोडीशी कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घेतले. थोडेसे तेल गरम झाले की त्यामध्ये जिरी टाकली. जिरी थोडीशी तडतडू दिली. नंतर त्यामध्ये लसणाचे बारीक तुकडे करून घातले. लसणाचे बारीक तुकडे देखील तडतडू दिले आणि त्यामध्ये आपण केलेले वाटण घातले. असा फोडणीला बारीक करून लसूण घातला की भाजी खूप छान लागते. आता वाटण थोडेसे परतू दिल्यानंतर त्यामध्ये मीठ घातले चवीनुसार. आता हरभऱ्याची भाजी त्यामध्ये घालून घेतली व तिला व्यवस्थित हलवून घेतले. ही भाजी आत्ता जरी जास्त दिसत असली तरी शिजली की थोडी कमी होते. आता त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारला व 5 मिनिटासाठी झाकून ठेवले. भाजी कवळी असल्यामुळे 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजली. झाली बघा भाजी बनून. आम्ही कधी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकतो. हे पहा, किती छान दिसत आहे. मला हरभऱ्याची भाजी ही भाकरीसोबत खायला खूप आवडते. तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.